वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बार्बेक्यू स्टाईल कॉर्न चाट. कॉर्न चाट बनवणं अगदी सोपं आहे. तर चला पाहूया. तर इथे 150 ग्रॅम इतके कॉर्न घेतलेले आहे. ते आपण थोड्याशा पाण्यामध्ये मीठ व हळद टाकून छान उकडून घेणार आहोत. हे पहा, छानपैकी आपण उकडून घ्यायचे आहे. उकडून घेतल्यानंतर ते चाळणीमध्ये टाकून छान त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. अगदी कोरडं करायचं आहे. हे मक्के बाजारामध्ये सोललेले सहज भेटते, त्यामुळे सोलत बसण्याची अजिबातच गरज नाही. आता सगळं काही उपलब्ध आहे बाजारात. तर अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकणार आहोत. प्रथमतः 2 चमचे कॉर्नफ्लॉवर व 2 चमचे मैदा टाकणार आहोत. 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर हे छान हलवून घ्यायचं आहे. हलवून घेताना आपल्याला लक्षात येईल की अजून आपल्याला थोडं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकावा लागणार आहे. तसं वाटलं तर आपण दोन्हीही 2-2 चमचे अजून टाकून घ्यायचं आहे. जेवढं जास्त त्या कॉर्नला मैदा व कॉर्नफ्लॉवर लागेल तेवढं आपले क्रिस्पी व छान खुसखुशीत होणार आहे. थोडंसं मीठही टाकायचं आहे. आता या ठिकाणी आपण थोडंसं आणखीन कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकणार आहोत. हे टाकलेले आहे. आता तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं यावर पाण्याचा शिपका दिला की ते छान त्याला चिटकून बसते. जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडासा शिपका पाण्याचा द्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता छान हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर ते छान मिक्स होताना दिसत आहे. आता हे छान टॉस करून घ्यायचं आहे व जे खाली पीठ शिल्लक राहते ते चाळून घ्यायचं आहे. जर चाळणीने चाळले जात नसेल तर वरचे मके हे अलगद काढून घ्यायचे आहे व जे खाली उरेल ते पीठ तसेच ठेवायचे आहे. जास्त काही पीठ राहत नाही, कारण आपण पाण्याचा एक शिपका दिल्यामुळे त्याला छान चिकटलेले आहे. तर पहा, आपले हे मके छान अगदी मोकळे तळण्यासाठी रेडी आहेत. तर एका कढईमध्ये आपण तेल तापत ठेवणार आहोत व तेल कढल्यानंतर कॉर्न टाकायचे. कॉर्न टाकल्यानंतर झाकण अवश्य झाकायचं आहे, नाहीतर कॉर्न उडतात व आपल्याला भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉर्न अगदी शिस्तीत व काळजीपूर्वकच तळून घ्यायचे आहेत. आता हे आपले कॉर्न हळूहळू तेलामध्ये वेगळे व्हायला लागतात व उडायचेही बंद होताना दिसत आहे. आता हे छान तांबूस रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व साईडला काढून घ्यायचे आहेत. मी प्रथम बार्बेक्यू हॉटेलमध्ये खाल्लेले, तेव्हापासून मला हे घरी बनवून पाहायचेच होते व तुम्हाला ही कशी बनवायची ते व्हिडिओद्वारे सांगायची इच्छा झाली. त्यामुळे मी फक्त बनवलेच नाही तर त्याची व्हिडिओही अपलोड केलेली आहे. तर तुम्हीही नक्की घरी करून पहा. प्रथम लक्षात नाही आले की काचेची लीड लावल्यामुळे कॉर्न तळताना दिसेल, पण लक्षात आल्या सुधारणा केली. तर अशा प्रकारे हे कॉर्न सगळे छान तळून घ्यायचे आहे. जो आपल्याला कलर हवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे करून. आता आपण यामध्ये चाट मसाला व जिरा पावडर, धना पावडर व आवडीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. कलरसाठी काश्मीरी मिरची पूडही टाकायची आहे. साधारणपणे 1 छोटा कांदा यामध्ये टाकलेला आहे. आता वरून कोथिंबीर आवडत असेल तर
टाकायचे आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. वरून थोडासा लिंबूही पिळायचा आहे. खूप छान टेस्ट येते यामुळे. लिंबूचा आंबटपणा अगदी छान जिभेवर रेंगाळतो. तर कॉर्न चाट तयार झालेले आहे. तर आता सर्व करूया. आता बार्बिक्यूमध्ये आलासा फील येईल. शीतल्स कॉर्नरला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, कशी काय वाटली ही आजची अगदी स्नॅक्समधील किंवा स्टार्टरमधील कॉर्न चाटची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला येत राहील. पहा किती छान दिसत आहे हे कॉर्न चाट. नक्की नक्की करून पहा घरी. खूप आवडेल, लहान मुलांनाही खूप आवडते. तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय.